हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या आहे का शनिवारी आहे का? शनिवारी आहे वाटतं म्हणते ते, पण उद्या आता आज हळदी आहे त्या. आज हळदी आहे त्या, माझ्या मामाच्या पोराचं लग्न आहे. तर आम्ही लग्नाला आलो लवकरच आलोय आणि मेहंद्या हे काढले, त्या बांगड्या भरायच्या. त्या बघा मेहंदी कशी काढली सांगा. ही बहिणीने काढली मेहंदी, हो का? मी काढले 5 मिनिटात मेहंदी काढली. ही 5 मिनिटात. किती? 5. हो का? आता हे तुम्हाला उरपाटे दिसल, सहसा दाखवलं तर उरपाटात दिसतं. तर ही मेहंदी काढली मी. कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. तर लग्न आहे ना, लग्नाला आम्ही हळदीला आलोय. लवकरच आलो. निहायला आलते, आम्हाला निहायला आलते म्हणून लवकरच आलो. आता अन्वी ही आहे तिकडं मावशीच्या इकडं, आणि काही वहिनीला फोन पण करता आला नाही मला निघालोय म्हणून. आता मामांनी ही गाडीच आणली तर बसा केलं. नवरीला गाडी नेताना त्यातच आम्ही आलो. मग काय तर इकडं मी बहिणीच्या इकडं आली. दिसतंय का वातावरण तुम्हाला चेंज दिसतच असेल. तर मेहंदी हे काढायचा कार्यक्रम चाललाय. तर आता बांगड्या हे घालायच्यात. तर नक्कीच जर मला जमलं हेड्या लग्नात काढायला तर मी नक्कीच काढेल. जर नाही जमलं तर नाही काढणार मी. तर मेहंदी काढली. परत माणसानं, ताई तू कशी काय मेहंदी काढली? मला आवडत नाही, पण आता बसल्या चला म्हणलं काढू. हाय लग्नातच, लग्ना येऊ आता छान दिसते, कोणत्या कार्यक्रमामध्ये छान दिसते मेहंदी. तर वहिनीचा आलता मला फोन, म्हणजे मी त्यांना केलाच नाही फोन. अचानकच आम्ही बसलो ना आलोय. आता कसं आहे, उद्या लग्न आहे, आज हळदी आहेत, त्यामुळं आणि माझ्याकडे पण जरा पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय केलं, आईनं म्हणजे माझ्या आईनं म्हणली बाबा असं आहे. मग ते म्हणले नवरीला तिकडूनच आणायचं आहे, त्या गाडीतच या तुम्ही. मग त्याच गाडीत आलो आम्ही. तर सकाळ हेडे बनवला होता मेहुण्यासोबत. कामाला चाललेले कपडे घालून सकाळ बनवला मी. तर लाईट आली. तर ह्याच मेहुण्याला मी घर बांधण्यासाठी नेणार आहे. घर म्हणजे पत्र्याचं शेड मारण्यासाठी नेणार आहे. तर बघू आता काय होतं. आता हे लग्न होऊ दे, एवढं लग्न झालं की आपण बांधणार आहे. 2 दिवसात, कमीत कमी 2 दिवसात झालं पाहिजे घर बांधायचं. मग आणि साडी मी काही जुनीच हाय या साडीवर आली मी. आता साडी नवीन आणली, उद्या घालायची. ती साडी माझ्या आईची आहे, ती साडी घातली होती. मग आता ही आंघोळ केली, आंघोळ सुद्धा केली नव्हती, आंघोळ केली डायरेक्ट. तर बहीण म्हणती माझी कशी गबस म्हणती. तिला माहीत नाही कसं, म्हणजे मला पण जास्त बोलता येत नाही. माणसं असल्यावर म्हणजे बोलणं सुचत नाही मला, काय बोलावं आणि काय नाही. ते काय पण मी बोलत असते, काय पण म्हणजे जे आहे ते पोटातलं आपलं बाहेर फेकायचं. तर चला, नक्कीच हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाय.